तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। कर्जत पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत कर्जत परिवर्तन आघाडीचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता सुधाकर घारे तर उपसभापती पदावर शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा जगदीश ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। कर्जत पंचायत समितीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव असलेल्या या पदांची निवडणूक आज कर्जत पंचायत समिती कार्यालयात पार पडली। तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी पीठासीन अधिकारी म्हणून ही प्रक्रिया पार पाडली। निर्धारित वेळेत सभापती पदासाठी नमिता सुधाकर घारे यांचा अर्ज दाखल झाला होता, तर उपसभापती पदासाठी चित्रा जगदीश ठाकरे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता। दुपारी 2 वाजता विशेष सभा सुरू झाल्यानंतर दोन्ही अर्जांची छाननी करण्यात आली। या छाननीनंतर दोन्ही अर्ज वैध ठरवण्यात आले। यानंतर माघार घेण्यासाठी 10 मिनिटांची मुदत देण्यात आली। मात्र कोणत्याही उमेदवारानं अर्ज मागे न घेतल्यानं अखेर पीठासीन अधिकारी डॉक्टर धनंजय जाधव यांनी दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली। या निवडणूक प्रक्रियेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी सहकार्य केलं। त्यामुळे राजकीय आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते। परिवर्तन विकास आघाडीनं राजकीय शक्ती प्रदर्शन करत जोश कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला। त्यामुळे सभापतीपदी नमिता सुधाकर घारे, उपसभापती चित्रा जगदीश ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। ग्रामीण भागामध्ये परिवर्तन विकास आघाडीची सत्ता असणार हे आता जवळपास निश्चित झालंय। असं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष यांची निवडणूक पूर्व युती त्या ठिकाणी झालेली होती आणि त्यावेळेला स्पष्टपणाने निवडणुकीपूर्वीच आम्ही ठरवलं होतं की जिल्ह्यामध्ये आम्ही सत्ता स्थापन करू, बहुमतामध्ये त्या ठिकाणी येऊ आणि बहुमतामध्ये त्या ठिकाणी आल्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष राहील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष राहील। राज्याच्या राजकारणामध्ये आज 12 जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी अध्यक्ष उपाध्यक्षांच्या उद्यापासून सगळीकडे त्या ठिकाणी सुरू होत आहेत। महायुती राज्यामध्ये देशामध्ये सत्तेवरती आहे। एनडीए म्हणून देशामध्ये आम्ही मोदी साहेबांच्या, अमितभाईंच्या नेतृत्वाखाली देशामध्ये काम करतो। राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी आहेत, एकनाथरावजी आहेत, आदरणीय सुनेत्रा बहिणी आहेत, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करत असतो। काल महायुतीच्या या सर्वच वरिष्ठ नेत्यांची एक बैठक वर्षा बंगल्यावरती झाली। त्याला मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, शिंदे साहेब होते, वहिनी होत्या, रवींद्र चव्हाण साहेब होते, उदय सामंत होते, मी स्वतः होतो। 12 जिल्हा परिषदेमध्ये एकत्रितपणाने कसं काम करता येईल या दृष्टिकोनातून व्यापक चर्चा त्या ठिकाणी झाली। त्याच्यात रायगडचा विषय निश्चितपणाने चर्चेला त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याच्यातून एक सर्वसंमत फॉर्म्युला हा कशा पद्धतीने करता येईल याचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही त्या संदर्भातला त्या ठिकाणी निश्चितपणाने घेऊ शकतील। आणि एकंदरीत आपण जर का पाहिलं तर आजच्या या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विशेष करून मला कर्जतकरांचे आभार मानायचे आहेत की 12 पैकी 11 जागा पंचायत समितीच्या 6-0 असं जिल्हा परिषदेमध्ये एक अभूतपूर्व असं यश कर्जतकरांनी या ठिकाणी हा परिवर्तन आघाडीच्या पाठीमागे जे टाकलं, अभूतपूर्व असं राजकीय यश पंचायत समिती जिल्हा परिषदेचा निर्माण झाल्यापासून या तालुक्यामध्ये निर्णायक पैसा मिळालेला आहे। त्याप्रती ऋण व्यक्त करण्यासाठीच आज या ठिकाणी नमिताताई सभापती झाल्या, चित्राताई उपसभापती झाल्या, त्यांना सभापती उपसभापती पदाचं चार्ज त्या ठिकाणी देणं, त्यांना त्या संविधानाने जी काही त्यांच्यासाठी आसन व्यवस्था केलेली आहे त्या आसनवरती त्या ठिकाणी काम करण्यासाठी शुभेच्छा द्याव्यात याच हेतूने या ठिकाणी मी आलो। आता इथून मी अलिबागला जाणार आहे, मग उद्या आणि मग पुढचे काही दिवस रायगड असेल, महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे। साहेब, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।